कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा, पूरपरिस्थितीबाबत फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहा यांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान। अमित शहा यांना माहिती दिली। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांना शहांना निवेदन द्यावं लागतं हे हास्यास्पद। राऊतांची टीका, तर मोदींकडे मागणी कसली करता, त्यांच्या दारात जाऊन बसा, राऊतांचा निशाणा। अमित शहा यांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं। पंजाब हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली, केंद्र राज्याला मदत करेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या खात्यात 25,000चा पहिला हप्ता जमा करावा। राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या। सरकारने आता मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मोदींना भेटावं, राऊतांची मागणी। तर पीएम केअर फंडातून महाराष्ट्रात पैसे आणले पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। धाराशिव दौऱ्यावेळी कारमध्ये बसून संजय राऊत काजू बदाम खात होते। महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा हा दावा। बांधावरती उतरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा असं वाटलं नाही का, बन यांचा राऊतांना सवाल। सातत्यानं शेतकरी अडचणीत असताना केंद्रात गेले नाही, दिल्लीवरून मदत घेऊनच परत या, नाहीतर दिल्लीलाच थांबा। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार मात्र नाचगाण्यात व्यस्त। शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन। नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। यापुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। मदत पोहोचली नाही तर रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। 11 ऑक्टोबरला बहुतेक मराठवाड्यामध्ये शिवसेना मोर्चा काढेल, मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, संजय राऊत यांची ही माहिती। माध्यमांसोबत संवाद साधताना आजीच्या प्रश्नावर दादा भडकले। बाजूला येऊन तुमची अडचण विचारा असं अजित पवार म्हणाले। मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवार यांनी आजीसोबत संवादही साधला। 50 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, केंद्राकडून मदतीसाठी जर मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर आनंद। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव मदत मिळायला हवी, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना 2.5 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरनं मदत करावी, आमदार संतोष बांगर यांची ही माहिती। 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं झालंय अतोनात नुकसान। माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांची पेन्शन नुकसानग्रस्त भागाला देणार, इतर माजी आमदारांनी देखील नुकसानग्रस्त भागाला मदत करण्याचं आवाहन। पूरग्रस्त भागात राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, तर आता तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, तर सूत्रांची ही माहिती। मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळणार, सूत्रांची माहिती। 24 तारखेला सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। तर दहिठाणेमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी उचललं टोकाचं पाऊल, कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांची आत्महत्या। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट, हवामान विभागाची ही माहिती। शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये, शेतीचे झालेले नुकसान सरकार भरपाई म्हणून देणार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। जतमधील पंचनामे करून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावेत, गोपीचंद पडळकरांची प्रशासनालाही विनंती। सेना नदीच्या पुराने परंडा तालुक्यातील भोत्रा बंधारा फुटला, तर त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली आणि नेरले ते परंडा वाहतूकही बंद। प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, स्थानिक शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 4 दिवसांपासून कायम। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली, पीक काढणीच्या वेळी शेतशिवार गेलं पाण्याखाली। नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम, महानगरपालिकेकडून 461 नागरिकांचं स्थलांतर, शहरातील सखल भागातील अनेक घरं पुराच्या पाण्याखाली। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त, गोदावरीच्या पुरात 4 एकर कापसाचं पीक गेलं वाहून।
धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात तर भूमपरंडा, वाशी, कळंब, उमरगा या परिसरामध्ये आता पाऊस तर अतिवृष्टीचा पुन्हा एकदा या भागाला फटका बसण्याची शक्यता. गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पलकोटा नदीला पूर आला, त्यामुळे 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयासोबत तुटला. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचे 2 एकर उडीद पीक नुकसान तर मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप. उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. सध्या हतनूर धरणातून 24,000 क्युसेकने तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. बीडमधील गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव या ठिकाणी पुलावरती पाणी. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागते. पाण्याचा जोर वाढल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला. धुळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ. जिल्ह्यावरील पाण्याचं संकट टळलं. 8 मध्यम प्रकल्प 100% भरले. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक. महापुरामध्ये कठडे देखील गेले वाहून. पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. प्रदीप शर्मा राज ठाकरेंच्या भेटीला. अभिजित पानसे देखील भेटीदरम्यान उपस्थित. अभिजित पानसे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित सिनेमा करणार. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात अनधिकृत कबुतरखाना. नागरिकांकडून कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरू. खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी. अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत. फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. पुण्याच्या कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळवरती मोका तर निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी. घायवळ सध्या प्रदेशात पर्यटनासाठी गेल्याची माहिती. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. लवकरच अभिजित पानसे प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सुद्धा करणार. सिनेमाच्या निमित्तानं आणि राजकीय पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचं आयोजन. मात्र ओबीसी मेळाव्यामुळे दसरा मेळावा पुढे ढकलला. 28 ऐवजी 30 सप्टेंबरला दसरा मेळावा होणार. पडळकरांची ही माहिती. राहुल गांधी यांच्यापेक्षाही पुढचं वर्जन माझ्याकडे. येणाऱ्या काळात परमाणु बॉम्ब फुटणार. मतांची चोरी कशी होते याचा लाईव्ह पुरावा देणार. मत चोरी संदर्भातील जानकर यांचं हे विधान. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी आमचं पहिलं प्राधान्य युतीसाठीच राहील. जर ऐनवेळी युती झाली नाही तर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवू. नरेंद्र भोंडेकर यांची माहिती. विदर्भामध्ये भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक तर माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट. एका मतदारसंघामध्ये 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष्य. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्या होणार लोकार्पण. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या न्यायालयाचं लोकार्पण केलं जाणार. ओबीसी मोर्चासाठी बारामतीमध्ये बैठकीचं आयोजन. रविवारी बीडमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन. 50,000 ओबीसी बांधव बारामतीमधून मोर्चाला जाणार. रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड. 2028 पर्यंत संदीप सुर्वे बाजार समितीचा कार्यभार पाहणार. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. 13 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन केलं जाणार. एसटी बस कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांमुळे आक्रमक पवित्रा. मध्य रेल्वेवर उद्या रात्री पॉवर ब्लॉक घेतला जाईल. भायखळा आणि सायन स्थानकावरती फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्याचं काम, त्यासाठी ब्लॉक. अटल सेतू जवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडला. रस्ता 15 दिवसांपासून बंदच तर नाल्याचा भाग कोसळला असून रस्त्याला मोठा खड्डा. त्यामुळे सदर रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. नाशिकच्या निफाडमधील कोटमगाव या अंडरपासवरील विद्युत तारा वर उचलण्याचे खासदार भास्कर बगरे यांचे आदेश. अंडरपासमधील विद्युत तारा खाली असल्यानं मोठ्या वाहनांची ये-जा थांबलेली. ताडोबातील वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार. वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून असणार लागू. आमदार एकनाथ खडसे यांचे ज्येष्ठ बंधू बारसू खडसे यांचं दापोली इथं वृद्धापकाळानं निधन. दापोली होमिओपॅथिक या ठिकाणी देहदान केलं जाईल. शाळेत शिरून पालकाची विद्यार्थ्याला मारहाण तर पुण्याच्या पौड गावातील झील शाळेतील घटना तर मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. अमरावतीच्या बडनेरामधील पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण. मालमत्तेच्या वादातून चुलत भावाने हत्येची 10 लाखांमध्ये दिली सुपारी. मिलिंद लाड या पेट्रोल पंप व्यावसायिकाची 2 दिवसांपूर्वी झालेली हत्या.
पंढरपूर मंदिर परिसरामध्ये पोलिसांकडून वयस्कर व्यक्तीला ओढत नेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। मंदिर परिसरामध्ये हार विक्रीसाठी बसल्यानं पोलिसांकडून कारवाई। वयस्कर व्यक्तीला ओढणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याचीही होते मागणी। भुसावळ शहरातील रेशन दुकानात तांदळाच्या पोत्यामध्ये रेती आढळली। नागरिकांकडून संताप व्यक्त। संबंधित विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये शेअर मार्केटचा आमिष दाखवून 20 ते 25 कोटींची फसवणूक। 150हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार। शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचं दिला आमिष। सायबर पोलिसांकडून 5 जणांना अटक। गोंदियाच्या आमगावमधील व्यापाऱ्याची कमी दरात तांदूळ देण्याचा आमिष देऊन 1 कोटी रुपयांची फसवणूक। पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार। मध्य प्रदेशमधील 3 आरोपींना गोंदिया पोलिसांकडून अटक। रत्नागिरीच्या लांजातील कुर्णेश्वरमध्ये राखीव जंगलातून स्वागाची चोरी, तर कुंभवडीमध्ये 7 जणांना वन विभागानं घेतलं ताब्यात। 28 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुण्यात रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक। 3 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत। तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घरफोड्या करण्याचं प्रमाण वाढलं। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून